तुम्ही कधी विचार केला आहे का, स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या अनेक लोकांची परिस्थिती हळूहळू का बदलते? काही जण म्हणतात स्वामींनी त्यांना पैसा दिला, पण खरं पाहिलं तर स्वामी थेट पैसा देत नाहीत. ते माणसाला इतकं सक्षम बनवतात की तो स्वतःच आपलं आयुष्य बदलू लागतो. अनेक भक्त सांगतात की स्वामींची भक्ती सुरू केल्यानंतर त्यांच्या घरात अचानक लाखो रुपये आले नाहीत, कोणती लॉटरी लागली नाही किंवा कोणताही जादुई चमत्कार झाला नाही, पण तरीही त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठा बदल झाला. तो बदल होता त्यांच्या मनात. पूर्वी प्रत्येक गोष्टीची चिंता असायची, रात्रीची झोप लागत नसायची, भविष्याची खूप भीती वाटायची, घरातील अडचणी पाहून मन सतत खचून जायचं, कधी कधी तर स्वतःवरचा विश्वासच उरत नव्हता. पण स्वामींचं नामस्मरण करत करत मनात एक वेगळाच धीर निर्माण होऊ लागला. आणि बाळा, ज्या दिवशी माणूस आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवतो ना, त्याच दिवशी त्याच्या खऱ्या प्रगतीची सुरुवात होते. अनेक भक्तांच्या आयुष्यात घडलेला सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्यांनी परिस्थितीसमोर हार मानणं सोडलं. पूर्वी एखादं काम अयशस्वी झालं की ते मागे हटायचे, पण स्वामींच्या भक्तीने त्यांना पुन्हा नव्या जिद्दीने प्रयत्न करण्याची ताकद दिली. कोणी नवीन नोकरीसाठी प्रयत्न सुरू केला, कोणी आपला छोटासा व्यवसाय सुरू केला, तर कोणी नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बदल दिसू लागला. कारण स्वामी समर्थांची भक्ती माणसाला कधीच आळशी बनवत नाही, ती माणसाला खऱ्या अर्थाने कर्मयोगी बनवते. अनेक भक्त आवर्जून सांगतात की पूर्वी कष्टाने मिळालेला पैसा हातात टिकत नव्हता, उगीच कुठेतरी खर्च व्हायचा, महिना अखेरीस काहीच बचत होत नव्हती. पण भक्तीमुळे त्यांचे विचार बदलले, गरज आणि इच्छा यातील फरक समजू लागला. थोडी थोडी बचत सुरू झाली, आर्थिक शिस्त यायला लागली, आणि हाच तर खऱ्या श्रीमंतीचा पाया असतो. स्वामी समर्थ माणसाला फक्त पैसा कमवायला शिकवत नाहीत, तर तो आलेला पैसा कसा टिकवायचा हेही शिकवतात. कारण पैसा कमावणारे या जगात खूप असतात, पण तो पैसा नीट सांभाळणारे फार कमी असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यात आशा कायम जिवंत ठेवतात. ज्या माणसाकडे आशेचा एक लहानसा किरण असतो ना, तो कितीही वेळा पडला तरी पुन्हा उभा राहतो, पुन्हा प्रयत्न करतो, आणि एक दिवस नक्कीच यशस्वी होतो. म्हणूनच अनेक भक्त अगदी मनापासून म्हणतात, स्वामींनी आम्हाला श्रीमंत होण्यासाठी थेट पैसा दिला नाही, पण श्रीमंत होण्यासाठी लागणारे सर्वश्रेष्ठ गुण दिले. मनात धैर्य दिलं, विचारांमध्ये संयम दिला, योग्य दिशा दाखवणारे विचार दिले, आणि अहोरात्र मेहनत करण्याची प्रेरणा दिली. आणि ज्या माणसाकडे हे गुण येतात ना, त्याला प्रगती करण्यापासून या जगात कोणीही थांबवू शकत नाही. स्वामींनी माझं नशीब बदललं नाही, स्वामींनी मला आतून बदललं, आणि जेव्हा मी बदललो तसं माझं आयुष्य आपोआप बदलत गेलं. तुझ्याही आयुष्यात स्वामींच्या भक्तीमुळे असा कोणता बदल झाला आहे ते कमेंटमध्ये मनापासून नक्की लिही. श्री स्वामी समर्थ.